नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता. आज आपण चर्चा करणार आहोत एका नावाची, एका आडनावाची आणि त्यामागील वैचारिक बंडखोरीची. हिंदी साहित्याचे महान कवी हरिवंशराय बच्चन आणि त्यांचे सुपुत्र अमिताभ बच्चन. आजचा प्रश्न आहे, श्रीवास्तव आडनाव सोडून बच्चन का स्वीकारले? अमिताभ हे नाव का ठेवलं गेलं आणि या अमिताभ नावाचा संबंध थेट गौतम बुद्ध व अमिताभ बुद्ध यांच्याशी जोडला जातो का? चला याचा खोलवर विचार करू. हरिवंशराय बच्चन हे फक्त कवितेचे शिल्पकार नव्हते, ते समाज परिवर्तनाचे कवी होते. त्यांचं मूळ आडनाव श्रीवास्तव. ते एका विशिष्ट जात ओळखीशी जोडलेलं होतं. पण हरिवंशराय यांना साहित्याला जातीत बांधायचं नव्हतं आणि माणसालाही नाही. मधुशाला सारख्या काव्यातून ते कर्मकांड, रूढी आणि श्रेष्ठ कनिष्ठेवर प्रहार करत होते. बच्चन हा शब्द कोणत्याही जातीत अडकलेला नाही, तो आहे लोकभाषेतील माणसातला शब्द. हरिवंशराय यांनी जाणीवपूर्वक श्रीवास्तव हे आडनाव बाजूला ठेवलं आणि बच्चन स्वीकारलं. हा निर्णय म्हणजे जातीय ओळखीला नकार, समानतेचा स्वीकार, माणूस केंद्रस्थानी ठेवणारी भूमिका. हा निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेतला होता, पण धोकादायक होता, कारण तो परंपरेला प्रश्न विचारत होता. अमिताभ नावाचा अर्थ अमित म्हणजे असीम, अधिक आभा म्हणजे प्रकाश, म्हणजे असीम प्रकाश, कधीही न मावळणारा उजेड. हे नाव सामान्य नाही, हे नाव तत्वज्ञानाने भरलेले आहे. इथे येतो महत्वाचा मुद्दा. बौद्ध परंपरेत एक संकल्पना आहे, अमिताभ बुद्ध. अमिताभ बुद्ध म्हणजे अनंत प्रकाशाचा बुद्ध, करुणेचा, प्रज्ञेचा, मुक्तीचा प्रतीक. महायान बौद्ध परंपरेत अमिताभ बुद्ध अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग मानला जातो. हरिवंशराय बच्चन बौद्ध विचारांपासून अनभिज्ञ होते असं म्हणता येणार नाही. बुद्धाचा मानवतावाद, जात धर्माविरोधी भूमिका, करुणा आणि विवेक या सगळ्या गोष्टी हरिवंशराय यांच्या विचारांशी जुळतात. म्हणूनच अमिताभ हे नाव फक्त संस्कृतजन्य नाही, ते बौद्ध तत्वज्ञानाशी जोडलेलं नाव आहे असं म्हणणं अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. आता दोन्ही एकत्र पहा. बच्चन जातमुक्त ओळख, अमिताभ बुद्धाशी निगडीत प्रकाशाचा अर्थ. हा केवळ योगायोग नाही, हा आहे एका पित्याचा वैचारिक वारसा, एका कवीचा समाजाला दिलेला संदेश. आज अमिताभ बच्चन फक्त सुपरस्टार नाहीत, ते संयम, शिस्त आणि संस्कृतीचं प्रतीक आहेत. आजही समाज विचारतो, आडनाव काय, जात कोणती? हरिवंशराय बच्चन यांचा निर्णय सांगतो, नावापेक्षा विचार मोठा असतो. ओळख जन्माने नाही, कर्माने ठरते. बुद्धाचा प्रकाश आजही आवश्यक आहे. म्हणूनच अमिताभ हा फक्त अभिनेता नाही, तो एका विचाराचा प्रकाश आहे. बच्चन हे फक्त आडनाव नाही, ती जातमुक्त माणुसकीची घोषणा आहे. हा होता आजचा विशेष वैचारिक आढावा थेट वार्तावरून.